हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋतुजा. स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता डे 3 इन गोवा आणि आज आम्ही निघणार होतो तिथून. म्हणजे 10:30च्या आधी आम्ही नाश्ता वगैरे केला. सगळं स्विमिंग पूल वगैरे आवरून घेतलं आणि नंतर आम्हाला निघायचं होतं. मग आम्ही इथं चेकआउट केलं आणि निघणार होतो. पण आणखीन थोडा वेळ लागणार होता गोवामध्ये, की आम्हाला शॉपिंग करायची होती थोडी. आम्ही काही घेतलं नव्हतं कारण फिरण्यातच गेलं. कालचा दिवस तर कसा आम्ही 1:30 वाजलेत रात्रीचे, आम्हाला दिवस संपायला कळालंही नाही आणि फिरण्यात गेलं. त्याच्यामुळं म्हणलं आज थोडीशी शॉपिंग करूया आणि आम्ही आज बागा बीचलाच जाऊ शॉपिंगला. कारण कलंगूटला छान आहे तिथलं शॉपिंग म्हणजे मार्केट. पण तिथं ना पार्किंगचा खूपच प्रॉब्लेम आहे. तिथं पार्किंगला 4 तासाला 200 रुपये घेतात आणि आमचं एक अर्धा तासाचं पण काम नाही आहे. कारण आम्हाला कपडे वगैरे तर आम्ही आधीच घेतले होते. फक्त चॉकलेट वगैरे असं खायचं घ्यायचं आहे सगळ्यांना. तर इथं आम्ही सानूला चप्पल घेतली एक ती फ्लावरच्या ह्याच्यावाली आणि नंतर चॉकलेट घेतले. खूप सारे चॉकलेट घेतले, जवळजवळ 2 किलो चॉकलेट घेतले होते आम्ही. आणि परत इथं खूप ऊन लागलं रे बाबा. चॉकलेट आणि ते मार्केटमध्ये फिरणं शक्यच नाही आहे. म्हणजे इतकं ऊन लागत होतं ना, विचारूच नका. दिवसा बाहेर निघायसारखंच नाही गोव्यामध्ये. आता गोव्याचे ट्रिप संपवून आम्ही वापस चाललो आहे आज कोल्हापूरला. सकाळी आता 12:30 वाजलेत. 11-11:30 चेकआउट केलं आणि मस्त झाली 2 दिवस ट्रिप. आम्ही काही फार धावपळ केली नाही का, म्हणजे हे बघा ते बघा ते बघा. मग परत बेलेकरांची खूप बेजारी होती, त्याच्यामुळे आम्ही फक्त चिल राहिलो. म्हणजे पाहिलं तसं, पण एवढं काय, फक्त असं शांत ट्रिप एन्जॉय केली. आणि मला गोवाचे बीचेस एवढे काही आवडले नाहीत, म्हणजे खूपच एवढे क्लीन नाहीत की लहान लेकरांना त्याच्यात सोडावं. सो तुम्हाला बीचेस आवडत असतील तर तुम्ही कोकण जावा, ते खूप छान आहे. आणि गोवाची लाईफस्टाईल वगैरे अशी एन्जॉय करायची असेल तर गोवाला या, खूप भारी वाटतंय, हो ना. छान वाटलं का सहल? सहल छान होती सौ. आता कुठं जायचं? सोलापूर नाही, कोल्हापूर. कुठं जायचं? कोल्हापूर. 1:30 वाजता आम्ही गोव्यामधून निघालो होतो आणि येताना आम्ही ज्या रूटनं आलो होतो ना, म्हणजे घाट, कुठूनही घाटच आहे जायला म्हणा, पण तो घाट फारच नॅरो होता आणि एकदम कट टू कट शार्प असे त्याचे वळण आहेत. त्याच्यामुळे ह्यांना फार त्रास झाला. आमची गाडी मॅन्युअल आहे, त्याच्यामुळं आम्ही ह्यावेळेस राधानगरीनं जाणार आहोत. आणि राधानगरीला व्ह्यू पॉईंट एक म्हणून म्हणजे स्पॉट आहे, तिथं थांबू शकता तुम्ही. आणि बघा ना किती सुंदर इतका व्ह्यू दिसत होता ना. मला असे रस्ते खूप आवडतात, म्हणजे एका साईडनं डोंगर घाट आणि सगळी हिरवळ असते. इथं पावसाळ्यात यायला पाहिजे, इतकं सुंदर दिसेल पावसाळ्यात. तर येऊ आता पुढच्या वेळेस पावसाळ्यात इथून पण. आणि खूप छान असा व्ह्यू तिथला एन्जॉय केला. आधी नंतर थोडासा नाश्ता केला, चिवडा वगैरे. जे काही मी बॅग नेली होती खायची, जी उघडलीच नाही 3 दिवस, ती आज उघडली होती. चीज राहिलं. सॉरी मी चीज म्हणून तुलाच घेतलं. आता आपण जेव्हा रोड ट्रिप करत असतो ना, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, की म्हणजे रोड ट्रिप म्हणजे आपली गाडी घेऊन फिरणं. मग त्याच्यात तुम्ही किती एन्जॉय करताय, किंवा डेस्टिनेशनवर पोहोचण्याच्या ऐवजी ह्या रोड्सनी तुम्ही कसं तिथपर्यंत जायला जो वेळ असतो त्यात तुम्ही कसं एन्जॉय करताय, हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि आम्हाला खूप मजा येते. म्हणजे आम्ही चौघं असतो आणि खूप एन्जॉय करत चलत असतो. आता हे पण एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि किती छान व्ह्यू होता त्याचा बघा. आणि हा डॅम आहे ना, तो शाहू महाराजांनी बांधलेला आहे. म्हणजे इथं डॅम नाही आहे, डॅम पुढं दिसतोय, पण त्याचं जे काही पाणी अलीकडं आलेलं आहे ते आहे. आणि खूप छान दिसत होतं ते पण. आणि हा बघा, हा पुढचा तर रोडचा व्ह्यू आहे ना, इतका सुंदर दिसतोय. आणि ह्यातून गाडी चालवत असं इतकं छान वाटतंय. पुढच्या वेळेस आम्ही नेक्स्ट गाडी जेव्हा घेऊन आता आम्ही सनरूफची घ्या म्हणणार आहे. आणि ह्या रोडच्या ह्याच्यातून असं बाहेर निघून मला फार भारी वाटेल.
मगाशी जे डॅमचं पाणी पाहिलं होतं ना तेच इथे पण असं आलेलं आहे आणि इथं बांधलेलं आहे. इथं दुकानं पण आहेत, माहीत नाही ते सुरू झालेले नाही आहेत आणखीन, पण तेच बघण्यासाठी आम्ही थांबलोत आणि म्हणलं थोडंसं फ्रेश पण होता येईल. आणि इथं थांबलं की साऊ म्हणली, मम्मा आपण जेवायला थांबलोय का? म्हणलं तुला भूक लागली का? तर ती हो म्हणली. नंतर म्हणलं आता हिला भूक लागली आणि सानूला पण खूप भूक लागली होती. सो मी तिथंच एका कोपऱ्याला मॅगी केली आणि जे काही खायची बॅग आमची होती ना ती आज पुरेपूर कामाला आली आहे. म्हणजे हा गॅस तर मी आजच काढलाय. साऊ खूप लहान होती तेव्हा कोकणच्या ट्रिपला मी एवढी सगळी तयारी करून जायचे आणि पण तेव्हा कामीही आलं होतं ते, पण ह्यावेळेस काही एवढं कामी आलेलं नाही. सो मग पुढच्या ट्रिपला आणखीन रिलॅक्स होईल तिच्या खाण्याबद्दल, कारण तिनं खूप कोऑपरेट केलं. दिवसाचं दोनदा ते हार्डली 3दा जवळचं काहीतरी बिस्किट वगैरे खायची ती, पण तिनं बिलकुल किरकिर करत नव्हती. म्हणजे पोटभर खायची जेव्हा पण तिनं 2 वेळेस पण खाल्लं ते. आणि मी इथं मॅगी करत होते, परत मॅगी केली आणि गाडीत दोघींना खायला दिलं. इथं काही खाल्लं नाही. पोरींना खाऊ घालून परत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि पुढं जो डॅम येईल ना तोच आहे शाहू महाराजांनी बांधलेला डॅम. हा जो दिसतोय तो. आणि नंतर आम्ही किती 6 वाजले आम्हाला कोल्हापूरमध्ये पोहोचायला, 6:30 सॉरी 6:30 वाजले कोल्हापूरमध्ये पोहोचायला. आत्ता जस्ट कोल्हापूरमध्ये आलो आहे, म्हणजे आणखीन हॉटेल पण बघायचं आहे आम्हाला, पण त्याच्या आधी जेवायला थांबलो आहे. आणि आता खूप थकवा आला आहे प्रवासामुळं, त्याच्यामुळं आज देवीच्या दर्शनाला जायचं नाही म्हणून आज नॉनव्हेज खाणार आहोत. आणि नंतर आराम, सकाळी लवकर उठून देवीचं दर्शन करून आम्हाला पंढरपूर करून परत जायचं आहे गावाकडं, त्याच्यामुळं आता लवकर झोपतो. आता आम्ही जेवायला थांबलो होतो आणि तिथं ना कोल्हापूरमध्ये जायच्या आधीच, म्हणजे तुम्ही कोकणातून राधानगरी कुठूनही या तोच रूट आहे. आणि तिथं कोल्हापूरच्या बाहेरच हे हॉटेल आहे, हॉटेल सोंगाड्या म्हणून. आणि इतकं त्यांनी सगळं म्हणजे गावाकडची वाईब आहे, सगळं ॲस्थेटिक असं गावाकडचं असल्यासारखं त्यांनी सगळं मेंटेन केलेलं आहे आणि खूप छान होतं. आता हे मला दहीहून सजेस्ट केलं होतं, तो गेला होता तेव्हा इथं जेवण केलं होतं त्यांनी, म्हणजे मित्र फिरायला गेलते तेव्हा. सो म्हणला छान आहे तिथं जाऊन येतो, मग म्हणून आम्ही इथं जेवायला थांबलो होतो. आणि ह्या ताटामध्ये एवढं जेवण होतं, म्हणजे कुठून सुरू करायचंय आणि काय कसं खायचंय हे समजायलाच मला तर 10 मिनिट गेले. त्यात साऊला मी खाऊ घालत होते आणि आज साऊला खाऊ घालताना फोन द्यावा लागला. ही पण खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की मी पूर्ण ट्रिपमध्ये 3 दिवस बाहेर होतो आम्ही, तर मी पूर्ण ट्रिपमध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये कधीच तिला खाताना फोन दिलेला नाही आहे. म्हणजे तिने एवढी एन्जॉय केली आहे ट्रिप, सानून तर केलीच पण ती नाही केली. बास झालं, उठा. आणि हे बघा आम्ही चेक इन केलं होतं त्या हॉटेलमध्ये आणि तिथं वर गेलं की समोर मूर्ती होती गणपती बाप्पाची आणि तिनं गणपती बाप्पाची मूर्ती बघितलं की जे बाप्पा करायला सुरुवात केलं. चला तर मग असा होता आजचा ट्रॅव्हलिंग डे. आता खूप थकलेलो आहोत, आराम करतो. आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.